चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण कोसले संघ. पंच देखील आपण त्वरित जायचं मैदानच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला असेल स्टार कोसले, त्यांना फाईट करत असताना बादशाह निंबवली बी संघ. 4 षटकांचा सामना असेल. मनोज सुरेशी साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. चला व्यासपीठावर येऊन स्थान बनायचं साहेबांना आपण विनंती असेल. चला बॅटर पाठवायचे त्वरित. चला रवी सुरेशी साहेबांना आपण इन्व्हाइट करतो व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सलामीची जोडी पाहतोय मैदानच्या आतमध्ये. बादशाह निंबवली बी संघाची महेंद्र केने त्या सोबतीला असेल, कल्पेश केनेला पाहतोय. 4 षटकांचा सामना असेल. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं राहील. मातीची खेळपट्टी आपण पाहतोय. संपूर्ण मेहनत पाहायला मिळते जवान क्रिकेट संघ नालिंबी संघाच्या माध्यमातून. नालिंबीकर चषक आपण पाहतोय. आज अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस, फायनल डे आपण पाहतोय. जाऊया मैदानच्या दिशेने. एकीकडे असेल शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह निंबवली बी संघ, त्यांना फाईट करताना स्टार कोसले संघ. 4 षटकांचा सामना असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 1 षटक. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट सध्या करत आहोत. शेवटचा दिवस, अंतिम दिवस पाहतो आज, मेगा फायनलचा दिवस. पंच देखील सज्ज झालेत. मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलगचा 4था दिवस. 4थ्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी देखील चांगली राहिली आहे. कडकत्या उन्हामध्ये पंचगिरी करणं म्हणजे शक्य नाही आहे. उन्हाचा देखील तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी इंटर होत्या मैदानच्या आतमध्ये. शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह निंबवली बी संघाची कल्पेश केने त्या सोबतीला असेल महेंद्र केने. 4 षटकांचा सामना असेल. पहिले षटक घेऊन असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती महेंद्रला पाहतोय. चला व्हॉलेंटियर्स कुठे असतील तर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय कल्पेश केने. नॉन स्ट्राईकला बॅटर महेंद्र केनेला पाहतोय. 4 षटकांचा सामना. दोन्ही संघांना देऊया खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. विश यू ऑल द शूट द गेम. पहिला चेंडू महेंद्रचा फेस करे कल्पेश केने. स्विच हिटचा फटका मारण्याचा धाडस निर्माण केला होता मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट अँड बॉलचं कुठेतरी कनेक्शन होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या षटकामध्ये निर्धाव चेंडू आलाय महेंद्रच्या माध्यमातून. एस्टनच्या पाठीमागे मास्टर माइंड आपण पाहतो वासुदेव भोईरला. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याची संधी. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल. बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट. संघाचा देखील श्री गणेश होत असताना या 2 धावेच्या मदतीने आणि स्वतःचा देखील अकाउंट ओपन करतोय कल्पेश. धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला, त्यानंतर दुहेरी धाव एकवटली. 2 खेळाडू आपल्याला तटिया सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात मिड विकेट आणि लॉंग लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, उचली घेणारा वाईट चेंडू. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं या चेंडूमध्ये. 1-4चा इशारा देखील येत असताना धावसंख्या जाऊन पोचली वाईटच्या मदतीने 3 या आकड्यावरती.
4 षटकांचा सामना असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू मैदानच्या आतमध्ये सोडून देतात चेंडूला आणि आपल्याला पाहायला मिळते चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. कुठेतरी बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे गोलंदाज महेंद्रचा. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतो पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवरती. चांगला असा फटका पाहायला स्क्वेअर कटचा नजाकत भरा फटका कव्हर पॉइंटला भेदून चिडून फाडून हा येतोय सीमारेषेच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधून येतोय चौकार. आपण पाहतोय नंदकिशोर घरत साहेबांचं. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना थर्ड मॅन देखील बीट होत आहे. क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये रेस लागली आहे आणि रेस जिंकली आहे चेंडूने. अजून एक चौकार पाहायला मिळतोय बॅटर कल्पेश केनेच्या बॅटमधून. आता पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी असेल. पहिला फलंदाज बाद होईल कल्पेशच्या स्वरूपात. शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली बी संघाला हा पहिला धक्का लागत असताना पाच किलोवर तटीआर सर्कलचे आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. मिड विकेट लॉंग लेग आणि लॉंग ऑफ कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरला पाहतोय आपण. स्टार्टिंगला ॲज अ बॅटर महेंद्र केने. गोलंदाजी मार्कवरती वासुदेव भोईरला पाहतोय. पहिला चेंडू वेगावरती स्वारून असताना निर्धाव चेंडू टाकत असताना मैदानच्या आतमध्ये पाहतो वासुदेवला. निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील कारण ते क्रिकेटमध्ये तुम्हाला कोणतीही धाव विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे चांगला खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूने बॅटचं कोणतेही कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. सलगचे 2. चांगली गोलंदाजी करत असताना वासुदेव भोईरला पाहत आहे दुसऱ्या षटकामध्ये. सलगचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळते महेंद्रच्या बॅटमधून आपल्याला. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना काय घडलंय मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळतीये. पंचांचा इशारा येणं असेल बाकी. बॅट कट. एक धाव येते महेंद्रच्या बॅटमधून. आता स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतोय सौरभ. सुवर्ण संधी येते ईस्टर कोहली संघासाठी. वासुदेव भोईरनं हॅट्रिक प्रस्तावित केली. बजरंग भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पारितोषिकांचा आपण वर्षाव पाहतो या स्पर्धेमध्ये. स्टार्टिंगला बॅटर सौरभ. गोलंदाजी मार्कवरती वासुदेव. हो डिस्कूप करतायत मैदानच्या आतमध्ये. इम्प्रूव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न.
चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने फरार. फाईन लेग थर्डमॅनच्या वरतून हा येतोय चौकार. खरंच साहेबांचं टायटल सॉन्ग जन्मान क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक 2026 आपण पाहतोय. अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस. पुन्हा एकदा सौरभ पुन्हा एकदा लेफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल हवेमध्ये. बऱ्याच काल 3-3 क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. झेल झालाय ड्रॉप. उचलतील फेकतील तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये. 2 धावा. 2 धावाच्या सहाय्याने पुढे सरकेल आता धावफलक. 18 या आकड्यावरती शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव केला होता महेंद्र. त्यानंतर सिंगल एक वेळली. त्यानंतर सौरभच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी धावा पाहिल्या. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. धावसंख्या 18. पुन्हा एकदा वासुदेव पुन्हा एकदा डिस्कूप करते. पुन्हा एकदा इम्प्रोव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता होईल फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती लागत असताना सौरभच्या स्वरूपात अजून एक धक्का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 वरती 2. शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली बी या संघाची. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18ला 2 धक्के आपण पाहतोय. शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली बी संघाला. व्यासपीठावर तर येत न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये येत आहेत. कृष्णा केनेला पाहतोय. पार्टनरशिप करावी लागेल चांगली, कारण की तेवढ्या ताकदीचा संघ आपण पाहतोय ईस्टर कोसले संघ. पांडुरंग येतोय तिसऱ्या षटकामध्ये. सोडून देत चेंडूला महेंद्र आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येते. हातावरती नियंत्रण नाहीये गोलंदाज पांडुरंगच्या. धाव खर्च केली जाते मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लेफ्ट एडिट मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू समोर. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगला झेल. फलंदाज होईल फेल. अजून एक धक्का लागत असताना शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह युलियन निंबवली बी संघाला. महेंद्र बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये इंटर होते. भावेशला पाहतोय आपण 5व्या क्रमांकावरती. पांडुरंगला यश मिळते. पहिला चेंडू जरूर वाईट फेकला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक राहिले. महेंद्र देखील डगआउटचा आश्रयाला पाहायला मिळतोय आपण. बघा आरशाचे किरण येतात, थोडेसे आपण खाली करायचे आरशे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चालू असलेला आपण सामना पाहतो मैदानच्या आतमध्ये. शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली बी संघ आणि त्यांना फाईट करताना ईस्टर कोसले संघाला पाहतोय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत असताना वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव. तिसरं षटक आपण पाहतोय.
गोलंदाजी मार्क होती. पांडुरंग येत आहे तिसऱ्या षटकामध्ये. एक विकेट देखील कॅरी केले महेंद्रच्या स्वरूपात आणि 2 वाईट देखील आता हाताळले गेले त्याच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला बॅटर भावेश. पुन्हा एकदा चपराक पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. भावेशच्या बॅट मधून येतोय हा कव्हरला चपराक आपण पाहिली. पुन्हा एकदा पांडुरंग सज्ज होते राईट मोरचा मारा करत असताना. स्ट्रायकिंगला बॅटर भावेशच्या बॅटमधून चौकार पाहिला आपण मागील चेंडूवरती. पुन्हा एकदा गुडघे टेकून स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फटका फसतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करते गोलंदाज पांडुरंग तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅटची कडा लागत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेत आहेत. तत्पूर्वी धावा पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 2 धावाच्या सहाय्याने आता धावफलक पुढे सरकेल 26 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. जनमान क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदकिशोर घरत साहेबांच्या माध्यमातून साकारलेली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. शेवटचा दिवस अंतिम दिवस. पुन्हा एकदा चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये विकेट किपर येत आहेत वासुदेव. अजून एक धक्का लागेल. शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबवली बी संघाला भावेशच्या स्वरूपात. बॅटर मैदानच्या आतमध्ये वेध येतोय 6व्या क्रमांकावरती. याच दरम्यान मान्यवरांचा देखील आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. प्रेक्षकांची मांदी याळी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फटका आहे दमदार. धावा मिळतील 6. येतोय हा षटकार वेदच्या बॅट मधून. देखील आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. स्पर्धा आपण पाहतोय जनमान क्रिकेट संघ नाळिंबी आयोजित नाळिंबीकर चषक स्पर्धेचा शेवटचा दिवस. मेगा फायनलचा दिवस अंतिम दिवस आपण पाहतोय. शेवटचा सामना पहिल्या फेरीतील आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला वेदच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 ला 4. अजून शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या षटकामध्ये संगणकाने विश्वास दाखवले गोलंदाज सचिन वरती. डेट ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक देखील म्हटलं जाते या षटकाला. चला मामनोली संघ आपण आले असेल तर आपल्या आल्याची नोंद करायची आहे. गोलंदाज सचिन स्ट्रायकरला बॅटर कृष्णा केनेला पाहतोय. अप्पर कटचा फटका दमदार पाहायला मिळतोय. बाहुबली कृष्णाच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार.
सचिनचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. पहिल्या चेंडू अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित डाऊन दी ग्राउंड आणि टिपलाय झेल. संपलाय खेळ. कृष्णा केनेला देखील मैदान सोडावं लागते या मॅच मध्ये. अजून एक धक्का लागेल. शैलेश केने प्रतिष्ठान दिवस अजूनही 5 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे थोडस फास्ट खेळायचे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 38 धावा. धावफलक अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता सचिनच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर चांगलं कमबॅक राहिलं. कृष्णाला देखील डगआउटच्या आश्रयाला आपण पाहतोय. कमबॅक करतोय गोलंदाज सचिनला पाहतोय. लेफ्ट हँड गोलंदाज. टाकेलला बॅटर कुणाल खेळण्याचा प्रयत्न केला. करावी लागते कुणालला. अजून एक धक्का लागेल रनआउटच्या स्वरूपात बोली या संघाला. बॅटर मैदानच्या आतील आपण पाहतोय. सुनील येतोय 8व्या क्रमांकावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. वेदने एक चेंडू फेस केला आणि आतापर्यंत एक षटकार आपण त्याला बॅटमधून पाहिला. लेफ्ट हँड गोलंदाज बॉडीमध्ये आजार असताना कुठेतरी बॅट अगोदरच फिरली होती, त्यामुळे आपल्याला पाहायला एक धाव देखील पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता सुनीलला देखील मैदान सोडावं लागतं. धक्का लागेल निंबवली संघाला. शेवटची जोडी देखील आपण पाहतोय. न्यू बॅट्समन पिंट्या आपल्या नंदूभाई घरातची हाय वेगळीच दोस्ती आली. आपल्या नंदूभाई घरातची हाय वेगळीच दोस्ती आली. भाऊ घरातची हाय वेगळीच दोस्ती आली. आमचं नंदू भाऊ घरातची हाय वेगळीच दोस्ती आली. खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला पाहायला मिळतं ऑल आउटचं संकट. टीम आता ऑल आउट पाहायला मिळते. लक्ष ठेवले मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय ईस्टर्न कोस्ट संघासमोर शैलेश केने प्रतिष्ठान हलून दुनिया सारी
जाधव साहेबांचा शुभसन्मान करूया. दोस्ती स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदकिशोर गड साहेबांच्या माध्यमातून आईची शाल देऊन प्रेमाचं प्रतीक असताना आमच्या भाऊची आमच्या भाऊची हाय वेगळीच दोस्ती यारी आमच्या भाऊची आमच्या भाऊची हाय वेगळीच दोस्ती यारी ताई समाजसेविका यांचा आपण शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नंदकिशोर गड साहेबांच्या माध्यमातून आमच्या नंदू भाऊ घराची हाय वेगळीच आईची व प्रेमाची आपुलकीची शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्याचा शुभ सन्मान आपण करूया व्यासपीठावरती. तुम्ही आला या स्पर्धेला भेट दिली तुमचं देखील धन्यवाद आयोजक. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती. प्रदीप दिघे मुरबाड उपतालुका प्रमुख शिवसेना साहेबांचा आपण करूया शुभ सन्मान. वेळात वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी भेट दिली त्यांचं देखील स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. दोस्तियारीचा बाजीगर बोलतात त्याला सिकंदर बातच हायलय न्यारी त्याची बातच हायलय न्यारी आमच्या भाऊची हाय वेगळीच दोस्ती यारी आमच्या भाऊची हाय वेगळीच दोस्ती यारी शैलेशकेने प्रतिष्ठान बादशाह संघाने बॅटिंग करत असताना 41 धावा बनवल्यात. 42 धावांचं लक्ष दिलं 2004 मध्ये आपण पाहतोय. मिस्टर कोहली या संघासमोर चला सलामीची जोडी आपण त्वरित मांडवा आणि क्षेत्ररक्षक देखील त्वरित आपण लावून घ्यायचे. समाज सेवा करतोय भाऊ माग नाही कधी सरत म्हणून नाव सगळ्यांच्या ओठाव एकच नंदू भाऊ घरत सलामीची जोडी आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये स्टार कोहली या संघाची. कृष्णा भोईर आणि त्या सोबतीला असेल जेडीला पाहतोय. नील नवले हे देखील ही स्पर्धा कव्हर करतायत साइड अँगल या कॅमेऱ्याने. त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीने. पपलेश फराड यांचं देखील स्वागत करूया. कितीही अडचण असू द्या काही दिलेला शब्द मोडत नाही शब्दात वजन भारी त्याच्या शब्दात वजन भारी 24 चेंडूचा खेळ शिल्लक 42 धावांची गरज आहे. मॅचमध्ये आपण पाहतोय शेवटचा सामना. आपल्या नंदूबाई घरातची हाय वेगळीच दोस्ती सलामीची जोडी आले जगदी त्या सोबतीला असेल कृष्णाला पाहतोय आणि गोलंदाजी मार्गावरती असेल कल्पेश गोलंदाज. भाऊचा आधार घेऊन खूप लोकांनी घेतली झेप खूप लोकांनी घेतली झेप पण बादशाचा नेहमी बादशाचा असतो रॉयल एंट्री टॉप. यातून जो संघ जिंकले तो मानुली संघाशी केले. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळतोय. बॅटर जगदीशच्या बॅट मधून येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. आमचं नंदू भाऊ घरातची हाय वेगळीच दोस्ती यारी. मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एकवटली गेली. पावसाच्या 5 या आकड्यावरती 42 धावांचं लक्ष्य मैदानच्या आतमध्ये गाठायचं. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलाय कल्पेशने आणि 5 धावा खर्च केल्या आहेत. P1चं षटक आपण पाहतोय.
पुन्हा एकदा फटका टर्न केलाय ऑन साइडला. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये. फटका फसलाय. पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा भोईरला मैदान सोडा लागते या मॅच मध्ये. आतमध्ये महेंद्रला पाहतोय. निंबवली बी या संघाने ओझरीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. पीसी संघाला मेगा फायनल मध्ये परास्त केला होता. एक चेंडू 6 धावांची गरज असताना सौरभच्या बॅटमध्ये आपण शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहिला होता आणि चमचमती ट्रॉफी देखील कॅरी केली होती निंबवली या संघानं. सर्वांना वाटला होता की फटका सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु फटका मैदानाच्या आतमध्येच राहिला. त्यामुळे कृष्णाला मैदान सोडावं लागलं. न्यू बॅटर सेकंडला महेंद्र 3ऱ्या क्रमांकावरती. पुन्हा एकदा लाफ्टेड हिट पाहायला मिळतोय. चेंडू हा गॅप मध्ये चिरून फाडून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा मिळतील. चौका चौकाराने स्वागत केलं कल्पेचं. वेलकम टू द ग्राउंड. पहिल्या चेंडू फेस करताना महेंद्रच्या बॅटमधून चौकार पाहिलाय. आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात. 9 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील कॅरी केले कृष्णाच्या स्वरूपात. पुन्हा एकदा स्ट्रायकरला बॅटर महेंद्र. गोलंदाजी मार्क होती कल्पेश. पुन्हा एकदा लाफ्टेड हिट पाहायला मिळतोय. मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जाते गोळीच्या वेगाने फरार. अजून एक चौकार पाहायला मिळतोय महेंद्रच्या बॅट मधून. सलगचे 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिलेत. महेंद्रच्या बॅट मध्ये चांगली बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये पाहतो 42 धावांची गरज या मॅच मध्ये. अवघ्या 13 बनवल्या. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती येते विकेट. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का लागत असताना ईस्टर कोसले द पवेलियन. तेरा या आकड्यावरती. 13ला 2 धक्के लागले आतापर्यंत ईस्टर कोसलेला. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये विघ्नेश येतोय 4थ्या क्रमांकावरती. 42 धावांचा पाठलाग करছে या मॅच मध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये येते गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आपण पाहतोय भावेश. अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक. 29 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. नऊ पूर्णांक 63 सरासरी धाव्या कुटाव्या लागतील मैदानच्या आतमध्ये ईस्टर कोसले संघाला. दुसऱ्या षटकामध्ये भावेशला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चला थोडंसं फास्ट खेळायचं निंबवली संघ. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहतोय जगदीश.
पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. प्रोटेक्शन उपस्थित येते क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी आपल्याला पाहायला मिळते एका धावेवरती समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा डीप कव्हरला टॅप करतायत चेंडू. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील पूर्ण. गुड रन इन बिटवीन द विकेट. चप्पल लाई पाहायला मिळते. जगदीशानं विघ्नेशच्या माध्यमातून जिथे 1 धाव होती तिथं 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल 16 या आकड्यावरती. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. 26 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला बॅटर विघ्नेश. गोलंदाजी मार्कवरती भावेश. पुन्हा एकदा स्लॉग स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. फटका आहे दमदार. धावा मिळतील 6. येतोय हा विघ्नेशच्या बॅट मधून. कोसलेगावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. या षटकार इस्टर कोसले संघाला आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली षटकाराच्या मदतीने. 22 धावा धावफलकावरती. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. 20 धावांची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा भावेश. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. रनआउटची संधी असेल. फलंदाज होईल बाद. जगदीशला देखील मैदान सोडावं लागते. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागेल इस्टर कोसले संघाला. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये इंटर होते. प्रशांतला पाहतोय 5व्या क्रमांकावरती. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. 20 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. विघ्नेशच्या बॅटवर आपण एक षटकार पाहिलाय. 3 चेंडू फेस केला. आतापर्यंत 8 धावांवरती गेलो आपल्या संघासाठी. कमबॅक करावं लागेल भावेशला या षटकामध्ये. पुन्हा एकदा लाफ्टेड हिट पाहायला मिळते. फटका आहे दमदार. धावा मिळतील 6. अजून एक लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतोय. भावेशवरती आक्रमण चढवत असताना या षटकामध्ये शिल्लक. 14 धावांची गरज या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा भावेश. पुन्हा एकदा लोड फुल टच चेंडू टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. उचलतील फेकतील तत्पूर्वी धावा पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूवरती 2 धावेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल 30 या आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 धावांची गरज या मॅच मध्ये.
मॅच मध्ये आता पाहतोय आपण तिसऱ्या षटकामध्ये ते पुन्हा एकदा कृष्णा केनेला पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावी लागेल. गावदेवी मामनोली संघ आपण देखील रेडी राहायचंय. यातून जो विजयी संघ येईल तो मामनोली संघाशी फाईट करेल. स्ट्रायकिंगला बॅटर प्रशांत, गोलंदाजी मार्ग होती कृष्णा. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, उडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. कृष्णाचं भव्य स्वागत केलंय. षटकार पाहायला मिळतो बॅट प्रशांतच्या बॅट मधून. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मान्यवरांचं आगमन होत आहे. कबीर गायकवाड साहेब नगरसेवक, दमदार डॅशिंग नगरसेवक आपण पाहतोय. याच दरम्यान मैदानच्या आतमध्ये फटका षटकार